हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं क्रेझी फॉर केमिस्ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. टुडे वी डिस्कस हाऊ टू सॉल्व एन एम आर प्रॉब्लेम्स. वेन वी सॉल्व एन एम आर प्रॉब्लेम्स, there is some IR data is given. This IR data is nothing but the IR frequencies. Why these IR frequencies are given? Because of from these IR frequencies we know that which functional group is present in your molecule. So knowledge of IR frequencies is very important or essential to solve NMR problems. So we first see some important IR frequencies. These are some important IR frequencies. So take screenshot of these frequencies or note down these frequencies. ह्या काही इम्पॉर्टंट IR फ्रिक्वेन्सीज आहेत. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा ह्या लिहून घ्या. आता IR फ्रिक्वेन्सीज कशासाठी दिल्या जातात तर त्या फंक्शनल ग्रुपसाठी असतात. तर इथे अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड क्लोराईड ह्यांसारखे काही फंक्शनल ग्रुप आहेत जे आपल्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असू शकतात. त्यामुळे IR फ्रिक्वेन्सीजचं नॉलेज खूप गरजेचं आहे. आय होप तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल किंवा तुम्ही या नोट डाऊन करून घेतल्या असतील. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ प्रोटॉन. टाइप्स ऑफ प्रोटॉन इज डायरेक्टली रिलेटेड टू नंबर ऑफ NMR सिग्नल्स. आपल्याला NMR स्पेक्ट्रममध्ये किती सिग्नल मिळणार हे आपल्याला टाइप्स ऑफ प्रोटॉन्सवरून कळतं. सो नॉलेज ऑफ टाइप्स ऑफ प्रोटॉन इज व्हेरी इसेन्शियल ऑल्सो. Then next topic is splitting. This splitting is shows by n+1 rule. We know that when we see the NMR spectrum in high resolution, there is your single peak is split into smaller peak or divided into smaller peak. This is called splitting. Why this splitting is done हे मी प्रीवियस व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे की स्प्लिटिंग का होतं, स्प्लिटिंग होताना कोणता रूल फॉलो केला जातो. तर तिथे n+1 रूल फॉलो केला जातो. तर तुम्ही त्यासाठी माझा प्रीवियस व्हिडिओ बघू शकता. नेक्स्ट टॉपिक आहे केमिकल शिफ्ट अँड जे व्हॅल्यूज. आपल्याला केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू पाठ असणं म्हणजेच माहीत असणं खूप गरजेचं आहे, त्या लक्षात असणं गरजेचं आहे. सो प्लीज मेमराइज द केमिकल शिफ्ट व्हॅल्यूज और जे व्हॅल्यूज. बिकॉज ऑफ दिस both values are very important to find the exact structure of molecule. So we take our first example. तर आपण इथे हा पहिलाच प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला गिवन आहे, IR फ्रिक्वेन्सी गिवन आहे जी सेंटीमीटर इन्व्हर्समध्ये असते आणि NMRचा डाटा गिवन आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगू इच्छिते हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याआधी. जर आपल्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर तो निग्लेक्ट केला जातो, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं करावं लागत नाही. बट जर आपल्या प्रॉब्लेममध्ये समजा नायट्रोजन, हॅलोजन ॲटम असतील तर आपल्याला हॅलोजन ॲटमसाठी 1 ॲड करावा लागतो. ॲड 1 इन युअर मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द हॅलोजन ॲटम. आता हा 1 कशामध्ये ॲड करायचा तर हा 1 हायड्रोजनमध्ये ॲड करायचा. आपल्या मॉलिक्युलमध्ये जितके हायड्रोजन ॲटम असतील त्याच्यामध्ये 1 ॲड करून मग तो मॉलिक्युलर फॉर्म्युला पुन्हा लिहायचा. पण आपल्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जर नायट्रोजन प्रेझेंट असेल, इफ देर इज अ नायट्रोजन इज प्रेझेंट, सो ॲड 1 CH युनिट. 1 CH unit add one carbon in a carbon molecule or number of carbons or 1 hydrogen in number of hydrogen atoms. आपल्या मॉलिक्यूलमध्ये जितके हायड्रोजन ॲटम असतील, जितके कार्बन ॲटम असतील त्याच्यामध्ये अजून एक कार्बन आणि हायड्रोजन ॲड करायचा, तो नायट्रोजनसाठी. हॅलोजनसाठी फक्त एक हायड्रोजन ॲटम ॲड करायचा जितके हायड्रोजन प्रेझेंट आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये त्याच्यात. त्याच्यानंतर ऑक्सिजन हा निग्लेक्ट केला जातो, त्याच्यासाठी काहीही ॲड केलं जात नाही. सो फर्स्ट वी सी हाऊ टू फाइंड साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. वाय वी आर फाइंड आउट साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन और व्हॉट इज साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन. हे साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे काय आहे किंवा हे का काढायचं तर आपण ते फर्स्ट पाहूयात, बिकॉज दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट. The sites of unsaturation is nothing but the double bond or triple bonds. The sites of unsaturation is related to the double or single bond between two carbon atoms. We know that in carbon atom double bond or triple bonds are present. When in carbon atom double bond is present, there is one sites of unsaturation, but when
in carbon atom or in another atom add 3 bonds. जर आपल्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर वन साइड्स ऑफ सॅच्युरेशन आपण कन्सिडर करतो, पण जर आपल्या मॉलिक्यूल मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर तिथे टू साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन असं कन्सिडर केलं जातं. त्यानंतर जर आपल्या ह्याच्यामध्ये रिंग प्रेझेंट असेल, समजा फुल्ली बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे, तर ह्या टोटल बेन्झिन रिंगसाठी 4 साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन येतात. आता बेन्झिन रिंगसाठी 4 साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन का? वाय 4 साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन टेकन फॉर बेन्झिन रिंग? बिकॉज ऑफ ring shows one sides of unsaturation, only ring is present, so there is a one sides of unsaturation. But in this benzene ring 3 double bonds are present, so every double bond add one sides of unsaturation and benzene ring for one sides of unsaturation. तर इथे बेन्झिन रिंग साठी एक साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन घेतला जातो, तर ह्या 3 बॉन्ड साठी 3 साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन घेतले जातात आणि असे मिळून 4 साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन आपल्याला मिळतात. पण इथे एक सिंगल रिंग आहे, ही सिंगल रिंग असल्यामुळे आणि ह्यात कोणताही डबल बॉन्ड प्रेझेंट नसल्यामुळे इथे आपल्याला वन साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन मिळते. सो हे झाली साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन. साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन कशाला म्हणतात, तर आपल्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असलेल्या डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डला आपण साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन असं म्हणतो. जर एकच डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर वन साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन, बट ट्रिपल बॉन्ड जर असेल तर टू साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन. जर टोटल बेन्झिन रिंग असेल, त्याच्यात डबल बॉन्ड प्रेझेंट असतील, म्हणजेच बेन्झिन रिंग असेल, तर तिथे 4 साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन आणि ओनली रिंग प्रेझेंट असेल तर तिथे वन साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन असं कन्सिडर केलं जातं. आय होप तुम्हाला साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे काय हे कळलेलं असेल, किंवा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असताना किती साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन कन्सिडर करायच्या हेही समजलं असेल. तर आपण आपला प्रॉब्लेम बघूयात. मी तुम्हाला इथे खूप इझी वे सांगणार आहे साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन काढण्यासाठी. सो साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन इज इक्वल टू आपल्या मॉलिक्यूलमध्ये किती कार्बन आहेत ते पाहायचं. आता समजा इथे 4 कार्बन्स प्रेझेंट आहेत, सो त्या 4 कार्बन्सचं डबल करायचं, म्हणजेच 8 कार्बनची संख्या आपण डबल केलेली आहे, म्हणजेच 4 + 4 असं घेतलेलं आहे, प्लस त्याच्यात 2 ॲड करायचं, ॲड 2 बिटवीन इट, दॅन मायनस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आता इथे 8 हायड्रोजन ॲटम आहेत, त्यामुळे ह्यातून आपण 8 मायनस करणार आहोत, डिव्हायडेड बाय 2. तर त्याला नंतर 2 ने डिव्हाइड करायचं. हा खूप सिंपल वे आहे साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन काढण्यासाठी. सो आता इथे तुम्ही बघितल्यात 8 आणि 2 10, 10 वजा 8 2. When we see that 8 + 2 10, 10 - 8 2, 2 divided by 2 that's give 1, means there is a one sides of unsaturation. One sides of unsaturation means there is a presence of double bond. This double bond present between two carbons oxygen, carbon nitrogen, so this double bond is considered as a one sides of अनसॅच्युरेशन. एक साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन आहे म्हणजे तिथे एक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करूयात, म्हणजे इथे सी डबल बॉन्ड ओ असण्याची शक्यता आहे. आता आपण पाहूयात आपला डाटा. आता इथे आपल्याला ट्रिपलेट मिळते, तिथे 3 हायड्रोजन आहेत आणि हे 7 हर्ट्ज आहे. मी तिथे लिहिताना चूक केली आहे, तर हे 6 हर्ट्ज आहे आणि ही जेची व्हॅल्यू आहे. सो इथे आपल्याला ए जो मिळालेला आहे तो 1.7 डेल्टा केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू आहेत. ह्या ट्रिपलेट मिळते आपल्याला 6 हर्ट्ज, ही जेची व्हॅल्यू आहे, आणि 3 हायड्रोजन्स आहेत. 3 हायड्रोजन्स आहेत म्हणजेच ऑलवेज CH3 ग्रुप प्रेझेंट आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर ते CH3 ग्रुपच्या शेजारीच CH2 म्हणजे 2 हायड्रोजन असण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे N+1 रूल. N+1 रूलमध्ये म्हणजेच N+1 रूलमध्ये जितके हायड्रोजन असतील किंवा जितके प्रोटॉन असतील त्या प्रोटॉनमध्ये एक ॲड करून मग आपण ट्रिपलेट डबलेट हे सगळं लिहित असतो. आता ट्रिपलेट डबलेट सिंगलेट क्वार्टेट हे का मिळतात हे खूप बेसिक आहे आणि मला नाही वाटत हे सांगण्याची गरज आहे, तरी मी सांगते.
जर आपल्याकडे 3 हायड्रोजन असतील ॲडजसंट कार्बनवर, तर त्याच्यामध्ये एक मिळाला की आपल्याला तिथे 4 मिळतं. ते 4 व्हॅल्यूलाच आपण क्वार्टेट असं म्हणतो. जर आपल्याला आपल्या मॉलिक्यूलमध्ये आपल्या कार्बनच्या शेजारील कार्बनवर 2 हायड्रोजन असतील, तर त्याच्यात आपण एक मिळवून तिथे आपल्याला ट्रिपलेट मिळते. सो आपण इथे पाहिलं की आपल्याला इथे ट्रिपलेट मिळत आहे, म्हणजेच नक्कीच आपला CH3 ग्रुप CH2च्या बाजूला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण सेकंड पॉईंट बघूयात 2.12. आणि जर तुम्ही जर तुम्ही ही केमिकल शिफ्टची व्हॅल्यू पाहिलीत, तर तुमच्या लक्षात येईल की ही मोस्टली CH3 ग्रुपसाठी यूज केली जाते. सो नेक्स्ट इथे आपल्याला सिंगलेट मिळते. 3 हायड्रोजन सिंगलेट देत आहेत. आता सिंगलेट कधी मिळते? जर आपल्या ॲडजसंट कार्बनवर किंवा आपल्या हायड्रोजनच्या शेजारच्या कार्बनवर, म्हणजे आपल्या हायड्रोजन ज्या कार्बनवर प्रेझेंट आहे त्याच्या ॲडजसंट कार्बनवर जर एकही मॉलिक्यूल नसेल, एकही प्रोटॉन नसेल, एकही हायड्रोजन ॲटम नसेल, तेव्हा आपल्याला सिंगलेट मिळते. आता इथे सिंगलेट आहे म्हणजेच आपल्याकडे फक्त CH3 ग्रुप प्रेझेंट आहे आणि त्याच्या शेजारी असा ॲटम आहे की ज्याच्यावर एकही हायड्रोजन किंवा एकही प्रोटॉन प्रेझेंट नाही. त्यानंतर नेक्स्ट केमिकल शिफ्टची व्हॅल्यू बघूयात. ते आहे 2.48. क्वार्टेट मिळतं आपल्याला. 6 हर्ट्ज ही जेची व्हॅल्यू आहे आणि तिथे 2 हायड्रोजन आहेत. इथे 2 हायड्रोजन आहेत म्हणजेच CH2 ग्रुप आहे. क्वार्टेट मिळते म्हणजेच तो CH3च्या शेजारी प्रेझेंट आहे किंवा CH3च्या साईडला किंवा त्या CH2 ग्रुपच्या शेजारी CH3 प्रेझेंट आहे. त्यानंतर तुम्ही इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर जेच्या व्हॅल्यू आहेत त्या 6 हर्ट्ज अशा आहेत. तर आता आपल्याला माहिती आहे की 6 हर्ट्ज आणि 6 हर्ट्ज जर सेम जेच्या व्हॅल्यू मिळत असतील तर ते प्रोटॉन कपल असतात, कारण जेला आपण कपलिंग कॉन्स्टंट म्हणतो. आणि कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू तेव्हाच सेम असतात जेव्हा ते दोन्ही प्रोटॉन कपल्ड असतील. म्हणजेच हे दोन्ही प्रोटॉन कपल्ड आहेत म्हणजे A and C हे एकमेकांसोबत कपल्ड आहेत. आता आपण आपला स्ट्रक्चर फाइंड आउट करण्याचा ट्राय करूयात. आता आपल्याला माहिती आहे CH3च्या साईडला CH2 आहे, पण हा CH3 आपल्याला सिंगलेट देतोय. आणि तुम्ही जर ह्याची व्हॅल्यू बघितली केमिकल शिफ्टची तर खूप इन्क्रीज झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू तेव्हाच इन्क्रीज होतात जेव्हा तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम किंवा ग्रुप जॉईंट असेल. तर आता आपल्याला माहिती आहे आपल्या ह्याच्यात C डबल बॉन्ड O असण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा ऑक्सिजन ॲटमचा कार्बन आणि हा CH3 ग्रुप ॲडजसंट असणार आहेत. म्हणजेच CH3C डबल बॉन्ड O असं असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी CH2 प्रेझेंट असण्याची शक्यता आहे, कारण CH2 ग्रुपची जी केमिकल शिफ्टची व्हॅल्यू आहे ती पण बऱ्यापैकी डिशिल्डेड आहे, म्हणजेच वाढलेली आहे. सो तिथे CH2 ग्रुप प्रेझेंट असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या साईडलाच आपला CH3. आता आपण बघूयात की ह्या व्हॅल्यू जस्टिफाईड होतात का. जर तुम्ही ह्या CH3ची व्हॅल्यू पाहिली केमिकल शिफ्टची तर हा सिंगलेट देतोय, हा देखील सिंगलेट देतोय. त्याच्यानंतर ह्याची व्हॅल्यू 2.12 डेल्टा आहे. आता ही 2.12 डेल्टा इतकी इन्क्रीज का झाली तर ह्याच्या शेजारी प्रेझेंट असलेल्या ह्या कार्बोनिल ग्रुपवर आणि ह्या कार्बोनिल ग्रुपच्या ऑक्सिजनमुळे. सो याची व्हॅल्यू आहे 2.12 डेल्टा. त्याच्यानंतर हा CH2ची व्हॅल्यू पाहिली तुम्ही तर 2.48 डेल्टा एवढी आहे. ही सुद्धा खूप इन्क्रीज झालेली आहे. ती देखील ह्या कार्बोनिल ग्रुपचा या CH2 वर पडलेल्या इफेक्टमुळे, म्हणजेच या ऑक्सिजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे. आणि तुम्ही इथे पाहिलं तर हा क्वार्टेट देतो आणि 2 हायड्रोजन आहेत. इथे 2 हायड्रोजन आहेत. हे 3 हायड्रोजनमध्ये एक मिळवला तर आपल्याला हा इकडे क्वार्टेट देणार आहे. ह्या साईडला एकही प्रोटॉन प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे त्याचा फरक पडणार नाही. सो ह्याची व्हॅल्यू झाली आणि हा देतोय क्वार्टेट. सो आपल्याला इथे क्वार्टेट मिळत आहे. जर हा CH3 बघितला तर हा लेस डिशिल्डेड आहे. हा लेस डिशिल्डेड का आहे, कारण हा खूप ह्या कार्बोनिल ग्रुपपासून थोडा लांब आहे आणि लांब असल्यामुळे ह्याची केमिकल शिफ्टची व्हॅल्यू फार चेंज झालेली नाही आणि हा आपल्याला ट्रिपलेट देतोय. तर इथे पाहिलं तर इथे 2 प्रोटॉन आहेत, त्याच्यामध्ये एक मिळवला तर आपल्याला ट्रिपलेट मिळत आहे.
सो हा झाला आपला एक प्रॉब्लेम सॉल्व. तर मी तुम्हाला अनेक अजून प्रॉब्लेम शिकवणार आहे, पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये काही समजलं नसेल, ह्या व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल, तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता. त्यानंतर इथे जेवढं काही सांगितलं आहे ते थोडंसं बारकाईने बघा, करा. तुम्हाला NMRचे प्रॉब्लेम अवघड जाणार नाहीत. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.